अनेक कारणांनी वादात असलेले धनंजय मुंडे सध्या ध्यानधारणा करतात। इगतपुरीच्या विपश्यना केंद्रात ते मनशांतीसाठी दाखल झालेत। पाहूयात हा रिपोर्ट। मागच्या 6 महिन्यामध्ये विविध घटनांनी वादात आलेले धनंजय मुंडे आता शांतीच्या शोधात निघाले आहेत। सगळ्या वादांपासून दूर राहत धनंजय मुंडेंनी इगतपुरीमधलं विपश्यना केंद्र गाठलं। तिथे गेल्या 8 दिवसांपासून धनंजय मुंडे ध्यानधारणा करतायत। माहितीनुसार एकूण 15 दिवसांच्या ध्यान शिबिरात त्यांनी प्रवेश घेतलेला आहे। मनशांतीसाठी धनंजय मुंडेंनी योग्य पर्याय निवडल्याची प्रतिक्रिया मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली। लाडक्या बहिणीकडे तुम्ही लक्ष देता, राज्य सरकार लक्ष देतं, पण लाडके भाव म्हणजे धनंजय भाऊंकडे काही लक्ष चांगले त्यांनी योग्य पर्याय निवडला, त्यांना मनशांती। पंकजा मुंडे ताईला तो आता मंत्रिपद भेटलं आहे आणि त्यांना आज धनंजय मुंडेची काही गरज राहिली नाही, त्याच्यासाठी तो असं वक्तव्य करू शकतात, क्योंकि आज त्यांचा तो काम झाला। त्यांना मंत्रिपद दिलाण्याचे जे काम आहे ते धनंजय मुंडेंनी केलेलं आहे, तो त्यांचं काम झालेलं आहे। आता तो त्यांचा जे मार्ग आहे ते मोकळा झाला ना, त्यांना परली काबीज करायचा आहे। आणि अगोदरपासून 2009 पासून मी त्यांच्या वाद जे आहे त्यांच्या घरच्या जे बघितलेलं आहे, ध्यान साधनाचा मार्ग शोधला। अगोदर पण तो माझ्यासोबत ध्यान साधनामध्ये ब्रह्मकुमारीजमध्ये होते, पण काही असे दलाल लोकांनी त्यांना दूर केला। विपश्यना हा एक प्राचीन ध्यानधारणेचा मार्ग आहे। भौतिक जीवनामधला तणाव दूर व्हावा, अकारण चिंता मिटावी, मनातला गोंधळ शांत व्हावा आणि वास्तव जसं आहे तसं त्याला पाहता यावं, असाही त्यामागचा हेतू असतो। राग, भीती, लोभ या भावनांवर नियंत्रण मिळवता येतं। विपश्यनेमुळे मनातला कोलाहल शांत होतो, अस्वस्थ मनाला शांती लाभते। जीवनातलं शाश्वत सत्य समजून घेणं आणि आत्मपरीक्षण करणं यासाठी सुद्धा विपश्यना केली जाते। मागच्या काही दिवसात धनंजय मुंडे विविध कारणांनी वादात राहिले। विधानसभा निवडणूक काळात त्यांच्या समर्थकांवर दमदाटीचे आरोप लागले। कार्यकर्त्यांवर अनेक भागात बूथ कॅप्चरिंगचे आरोप झाले। सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येत धनंजय मुंडेंचे राईट हँड वाल्मिक कराड याला तुरुंगात जावं लागलं। मतदारसंघातल्या गुंडगिरीवर धनंजय मुंडेंचा वरदहस्त असल्याचा आरोप झाला। त्यानंतर करुणा मुंडेंना पोटगी देण्याचे आदेश कोर्टाने दिले। त्याआधी पालकमंत्री पदाच्या शर्यतीतून धनंजय मुंडेंचं नाव बाद झालं। नंतर मंत्रिपदाचाही राजीनामा द्यावा लागला। याच काळामध्ये मुंडेंना छोट्या मोठ्या आजारांनी सुद्धा ग्रासलं। मधल्या काळामध्ये संतोष देशमुख हत्येमध्ये धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत होती, तेव्हा मोठ्या काळानंतर धनंजय मुंडेंनी भगवान बाबा गडावर पोहोचून आशीर्वाद घेतला। पण मुंडेंच्या भगवान बाबा गडावरच्या भेटीची ही बातमी नामदेव शास्त्रींच्या वादग्रस्त विधानानं चर्चेत राहिली। त्यानंतरच्या काही दिवसांनी धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळामध्ये समावेशाच्या चर्चा झाल्या, तेव्हा अनेक दिवस सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहिलेल्या धनंजय मुंडेंनी काही सरकारी कार्यक्रमांना हजेरी लावली। मात्र अजित पवार गटातल्या रिक्त मंत्रिपदावर छगन भुजबळ यांची वर्णी लागली आणि धनंजय मुंडेंच्या कॅबिनेटमध्ये परतण्याच्या आशा मावळल्या। तुर्तास तरी या सगळ्या राजकीय कोलाहलापासून दूर राहत धनंजय मुंडे मनशांतीसाठी लक्ष केंद्रित करतायत। चांगली गोष्ट आहे। अगोदर त्यांनी ध्यान साधनाचा मार्ग शोधलेला आहे, क्योंकि सगळ्यांना माहिती आहे आता त्यांच्या मंत्रिपद गेलेलं आहे, आमदारकीसुद्धा जाणार आहे आणि अजितदादांनी हे वक्तव्य केलेलं आहे की गुंड लोकांची हकालपट्टी राष्ट्रवादीमध्ये पण सुरू झालेली आहे। तो मला असं वाटते की लवकरच लवकर अजितदादा पक्षातून पण त्यांची हकालपट्टी करणार आहे, क्योंकि महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचा मोठा गुंडा जरी कोणी असेल तो हे धनंजय मुंडे। अक्षय मंकणीसह शैलेश पुरोहित, TV9 मराठी, इगतपुरी, नाशिक।